हाय, मी नदाब सर स्वागत करतो तुमचं पायथॉन सिरीजमध्ये. आता शिका पायथॉन आपल्या मातृभाषेत. Good evening all. We are going to start our today's session. Okay. We will learn something very basic today. Okay. As we had discussed about the list tuple set and dictionary. Before going deep into the list tuple set dictionary, we must know some of these basics where how to loop, how to use for loop, while loop, other conditional statements. These are the very important concepts we have to learn. Okay. So today we are going to learn those concepts. Before that, we had touched very little concepts. Okay. So before going into that, we will start. Okay. So please confirm whether I am visible to you or not. Okay, fine. So today we will start with very fast topic, that is input and output. Okay. So how to take input in Python? आपण इनपुट कसं घेतलं होतं पायथॉन मध्ये आपण बघितलंय. कोणतं फंक्शन यूज केलं होतं? एखादी व्हॅल्यू युजर कडनं एंटर करून घ्यायची आपल्याला. काय फंक्शन यूज केलं होतं आपण इनपुट घेण्यासाठी? इनपुट म्हणजे काय? तुम्ही कीबोर्ड वरती जे टाइप कराल कन्सोल इनपुट, तो आपल्याला घ्यायचा आहे. हा राईट. अथर्व एक्झॅक्टली राईट. इनपुट फंक्शन यूज केलं होतं आपण. कसं केलं होतं? समजा एक व्हेरिएबल आहे ए, मी काय करतो त्याला ए इज इक्वल टू, आणि आपण कोणतं फंक्शन यूज केलं होतं? इनपुट. याच्यामध्ये मेसेज लिहिला होता तुम्हाला, जो युजरला दाखवायचा आहे मेसेज, प्रॉम्प्ट जो युजरला दाखवायचा आहे तो. जसं की इनपुट एंटर नेम. बरोबर. हे काय होणार आहे? युजरला असा प्रॉम्प्ट दिसेल, तो इनपुट येईल, तो इनपुट कशामध्ये स्टोअर होईल? ए मध्ये. अजून एक गोष्ट आपण शिकली होती, इनपुट जो असतो, इनपुट जो आपण घेणार आहे बाय डिफॉल्ट, त्याचा डेटा टाइप काय असतो? तो स्ट्रिंग असतो. जर समजा आपण नंबर घ्यायचा असेल तर आपल्याला ह्याला कन्वर्ट करावं लागेल इंट मध्ये. ओके. तर आपण ते कसं कन्वर्ट करतो? समजा फॉर एक्झाम्पल आपण एज एंटर करून घेतोय, मी त्याला नाव देतो व्हेरिएबलला एज. त्याला आपण काय करतो? इंट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इंट, आणि त्याच्या आत इनपुट लिहितो, इनपुट एंटर एज. आता काय केलं मी? इनपुट फंक्शन न काय केलं? एज एंटर करून घेतली. समजा मी 19 टाइप केलं, 19 एज लिहिली. ती 19 जी एज आहे त्याचा सध्या टाइप काय? स्ट्रिंग. कारण का? इनपुट फंक्शन बाय डिफॉल्ट स्ट्रिंग घेते. त्याला परत कन्वर्ट कशामध्ये केलं मी? इथं इंट मध्ये केलं आणि ते स्टोअर केले एज मध्ये. तर अशा प्रकारे इनपुट फंक्शन आपण यूज करतोय. सेम वे आपल्याला बघायचं आहे हाऊ आउटपुट यूज. ओके. आउटपुट बघायचं आहे आपल्याला. तर सांगा, आपण आउटपुट देण्यासाठी काय करतो? स्टँडर्ड आउटपुट म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती काहीतरी शो करायचं असेल तर कोणतं फंक्शन यूज करतो आपण? प्रिंट फंक्शन यूज करतो, राईट. तर बघा, वेगवेगळ्या मेथडनं आपण प्रिंट करू शकतो, हे आज आपल्याला शिकायचं आहे. ओके. तर प्रिंट फंक्शन यूज करतो आपण. समजा आपण काय करतो, एखादं नुसतं स्क्रीनवरती प्रिंट करायचं असेल तर आपण काय करतो? आपण काय लिहितो? प्रिंट. ओके. हॅलो. याच्यामध्ये काय होतं बघा, तुम्ही हॅलो तुमच्या स्क्रीनवरती दिसतं आणि नेक्स्ट लाईनला तुमचा कर्सर जातो. ओके. त्याचबरोबर समजा मी जर असं केलं, मी काय केलं? ए इज इक्वल टू 5 घेतलं, बी इज इक्वल टू 10 घेतलं, आणि प्रिंट ए कॉमा बी केलं. काय आउटपुट येईल? काय आउटपुट येईल? राईट. हे जे ए आणि बी मध्ये जे स्टोअर केले ते आउटपुट येणार आहे आपल्याला. ओके. पण कसं येणार आहे?
कसं येणार आहे, ए आणि बी प्रिंट झाल्यानंतर तो नेक्स्ट लाईनला जाणार आहे कर्सर. ओके, आता सपोज फॉर एक्झाम्पल याचा आउटपुट काय येणार आहे तुम्हाला, तर 5 आणि 10. आता या 5 आणि 10च्या मध्ये काय आहे, स्पेस आहे. जर समजा तुम्हाला तो स्पेस नको असेल, तुम्हाला त्याच्याऐवजी काहीतरी डिफरंट पाहिजे असेल, तर तुम्ही तेही करू शकता. जसं की प्रिंट ए कॉमा बी, ओके, कॉमा पायथॉन मध्ये एक ऍट्रिब्यूट आहे, त्याचं नाव आहे एसईपी. एसईपी म्हणजे सेपरेटर इज इक्वल टू, मी काय करतोय तर डॅश करतोय. बाय डिफॉल्ट इथं स्पेस असतो, म्हणून ते काय करतं, दोन व्हेरिएबलच्या मध्ये स्पेस टाकतं. मी इथं आता डॅश टाकलेला आहे. मग हे काय करणार, आउटपुट काय देणार, गेस करा. गेस करा आउटपुट काय देईल. एक्झॅक्टली राईट. आता आउटपुट काय येणार आहे, 5-10. मी जर इथं डॅशच्या जागी कोलन टाकलं तर ऐश्वर्या काय आउटपुट येईल, ऐश्वर्या काय आउटपुट येईल. हा, आउटपुट काय येईल, हा राईट, दोन्हीच्या बिटवीन 5:10. हे सेपरेटरचा यूज आहे. सेम वे आता जर समजा मी इकडे दाखवतो तुम्हाला, समजा फॉर एक्झाम्पल मी काय केलं, प्रिंट केलं, पहिल्या लाईनला प्रिंट केलं हॅलो, ओके. दुसऱ्या लाईनला अजून एक प्रिंट यूज केलं, प्रिंट, मी काय म्हंटल, समजा प्रिंट राज. काय आउटपुट येईल याचा, सगळेजण गेस करा काय आउटपुट येईल याचा. सानिका, पहिल्या लाईनला प्रिंट हॅलो येणार आहे, बरोबर, आणि नेक्स्ट लाईनला राज येईल आउटपुट. म्हणजे कसा आउटपुट येईल बघा, हॅलो आणि नेक्स्ट लाईनला राज येईल. मला असं नको आहे, प्रत्येक प्रिंट एंड झाल्यानंतर काय होतंय, नेक्स्ट लाईनला जातोय आपण. हे प्रिंट एंड झाले की काय होतंय, नेक्स्ट लाईनला जातोय. हे प्रिंट एंड झाले की नेक्स्ट लाईनला जातोय. हे नेक्स्ट लाईनला मला नाही जायचं, तर तेही आपण सेट करू शकतो. तर ते कसं सेट करणार आहे बघा, मी काय म्हणतो, प्रिंट, ओके, हॅलो, आणि तू लाईन एंड करताना नेक्स्ट लाईनला जाऊ नको. मग मी काय करतो, त्याला एंड, त्याच्याऐवजी काय कर, फक्त एक स्पेस दे. एंड इज इक्वल टू काय केलं मी, स्पेस दिलं. ओके, बघा काय केलंय मी, हॅलो, आणि एंड करताना नेक्स्ट लाईनला जाऊ नको, फक्त स्पेस दे. बाय डिफॉल्ट इथे काय असतो, स्लॅश एन, मी त्याच्याऐवजी काय केलं, स्पेस दिला. स्लॅश एनचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, तो काय करतो, नेक्स्ट लाईनला नेतो. ओके, पहिल्यापासून तिथं स्लॅश एनच असतो, त्याच्याऐवजी आपण काय यूज केलं, एंड इज इक्वल टू स्पेस. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं प्रिंट राज. आता आउटपुट काय येईल, हर्षल, हम्म, नाही, इकडं मिसबा. आता आउटपुट काय येईल, बाय डिफॉल्ट नेक्स्ट लाईनला जातंय, बरोबर, इथे मी दाखवलं तुम्हाला. हा, बोला. हॅलो राजील फक्त काय होईल, एका लाईन मध्येच येणार आहे, पण स्पेस ऍड होणार आहे. जसं की काय येईल आउटपुट, हॅलो, ओके, आणि जे इथं मी सांगितलं एंड करताना काय करायचं, हेलो नंतर स्पेस टाकायचा आणि त्याच्यानंतर राज. जर एंड इथं जर मी स्पेस दिला नाही, तर ते बाय डिफॉल्ट काय करेल, हॅलो पहिल्या लाईनला येईल, राज दुसऱ्या लाईनला येईल. तर हे नवीन काय आहे पायथॉन मध्ये, हे नवीन आहे. एंड करताना काय करायचं, नंतर इथं सेपरेटर बघितलं, दोन्हीच्या मध्ये काय आलं पाहिजे, सेपरेटर आपण सेट करू शकतो. So these are the concepts very unique, okay, so we must know about the Python, okay. Same way अजून एक कन्सेप्ट आहे एफ स्ट्रिंग म्हणून, ओके, एफ स्ट्रिंग म्हणून नोट करा व्यवस्थित, हे एफ स्ट्रिंग व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एफ स्ट्रिंग,
एफ स्ट्रिंगचा अर्थ आहे फॉर्मॅटेड स्ट्रिंग, म्हणून त्याला आपण एफ स्ट्रिंग म्हणतो. ओके, समजा मी काय केलं, हा समजा मी काय केलं, नेम एंटर करून घेतलं युजर कडनं. ओके, इनपुट, आणि मी म्हटलंय एंटर नेम. युजरने एंटर केलं, स्टोअर झालं नेम या व्हेरिएबल मध्ये. सेम वे मी काय करतो, त्याची एज एंटर करून घेतोय. एज हा नंबर आहे म्हणून मी त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करतोय, त्याच्या आत इनपुट टाकतोय आणि त्याला म्हणतोय एंटर एज. ओके, क्लिअर. आता मला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे माय नेम इज, जो युजर टाइप करेल तो, अँड माय एज इज, जो युजर टाइप करेल तो. जसं फॉर एक्झाम्पल युजरनं राज एंटर केलं नेम आणि एज 21 आलं, तर मला आउटपुट काय पाहिजे, माय नेम इज राज अँड माय एज इज 21. हे कसं करता येईल सांगा. सगळ्यांना क्वेश्चन कळाला, क्लिअर आहे. हा, हे कसं करता येईल. काय आउटपुट पाहिजे मला, माय नेम इज, इथं जो युजर टाइप करणार आहे नेम तो यायला पाहिजे, अँड माय एज इज, जो युजर टाइप करेल ती एज इथं आली पाहिजे. हे कसं करता येईल, आपल्याला प्रिंटचा वापर करायचा आहे. मुस्कान, काय करू शकतो आपण. इकडं मिसबा, कुठे. पण ते प्रिंट मध्ये कसं करायचं आपल्याला, प्रिंट स्टेटमेंट तयार करायचं आहे आपल्याला. हा ठीक आहे, मी वेट सायमल्टेनियसली मी लिहितोय, प्रिंट माय नेम इज. ओके, पुढे डबल कोट कंप्लीट करू, डबल कोट कंप्लीट कॉमा, आणि इथं त्या व्हेरिएबलचं नाव काय, नेम. ओके, त्याच्यानंतर परत कॉमा दिला मी, डबल कोटच्या आत काय म्हणतोय मी, माय एज इज, आणि कशामध्ये एज आहे, कॉमा देऊन एज व्हेरिएबल मध्ये. मी इथं काय केलंय, एज. ओके, आणि मी काय केलं, कंप्लीट केलं. ओके, हे क्लिअर आहे का सगळ्यांना. खूप गरजेचं आहे हे समजणं, तुम्हाला इथून पुढे सारखं सारखं हे यूज होणार आहे म्हणून मी हे क्लिअर करून घेतो. ओके, आता बघा, तुम्ही मला सांगायचं आहे सेम वे न मला काय करायचं आहे. आता बघा, तुम्ही सांगा मला की मी काय करतोय, माय रोल नंबर इज 10, युजर कडनं रोल नंबर एंटर करून घ्यायचा आहे आणि मला तो प्रिंट करायचा आहे, माय रोल नंबर इज. जर समजा त्यानं 101 टाइप केला, तर माय रोल नंबर इज 101 अँड आय एम फ्रॉम दिस क्लास, आणि क्लास पण युजर कडनं एंटर करून घ्यायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला आउटपुट कसं पाहिजे, युजर कडनं मला एंटर काय करून घ्यायचं आहे, क्लास. ओके, त्याच्यानंतर युजर कडनं मला रोल नंबर एंटर करून घ्यायचा आहे. ओके, मी इथं इनपुट फंक्शन लिहितोय. इनपुट तुम्ही काय असेल ते कंप्लीट करा. इनपुट तुम्ही काय असेल ते कंप्लीट करा, शॉर्ट मध्ये मी लिहितोय. ओके, आणि त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, असा मला आउटपुट पाहिजे. काय आउटपुट पाहिजे, माय रोल
नंबर इज, ओके, जो युजर टाईप करेल तो, अँड आय एम फ्रॉम, जो युजर टाईप करेल तो क्लास, म्हणजे सेकंड इयर इंजिनिअरिंग काय असेल तो टाईप. हे कसं करता येईल सांगा. सेम वेव जसं वरती मी सांगितलं होतं तसं. तिकडे मुस्कान. प्रिंट डबल कोटच्या आत माय रोल नंबर इज, डबल कोट कंप्लीट कॉमा रोल कॉमा आय एम फ्रॉम, डबल कोट कंप्लीट कॉमा, आणि जे कशामध्ये आहे क्लास, क्लास जो युजर टाईप करेल तो. ओके, याच्या पुढे पण तुम्ही क्लास वगैरे हे ऍड करायचं ते करू शकता. ओके, तर ही झाली नॉर्मल कन्सेप्ट. ओके, पण आपल्याला काय शिकायचं आहे, आपल्याला तर शिकायचं आहे एफ स्ट्रिंग. एफ स्ट्रिंग अशी नसते. एफ स्ट्रिंग खूप सोपी आहे. बघा कसं करू शकतो आपण एफ स्ट्रिंग. बघा, मला काय करायचं आहे, प्रिंट स्टेटमेंट घेतो मी. ओके, एफ स्ट्रिंग कसं यूज करायचं बघा. आता मी काय करतोय, माय रोल नंबर इज. आता इथं मला काय करायचं आहे, व्हेरिएबलचं नाव टाकायचं जे इथं याच्यामध्ये स्टोअर आहे, क्लासमध्ये आहे, सॉरी रोल नंबर मध्ये रोल स्टोअर आहे. मग मी काय करणार, कर्ली ब्रेसेस मध्ये या व्हेरिएबलचं नाव लिहिणार रोल. ओके, कर्ली ब्रेस क्लोज. त्याच्या पुढे आहेच कंटिन्यू करणार, आय एम फ्रॉम. आता क्लास कशामध्ये आहे आपला, क्लास कशामध्ये, क्लास व्हेरिएबल मध्ये. मग तो व्हेरिएबल असेल तर फक्त त्याला कर्ली ब्रेस मध्ये टाकायचं, कर्ली ब्रेस क्लोज, आणि हे डबल कोट आहे तसं सेम. ओके, इट इज द इझिएस्ट व्हर्जन. हे पण ठीक आहे, हे पण ठीक आहे, पण ह्याला एफ स्ट्रिंग म्हणतो. ओके, दॅट इज फॉर्मॅटेड स्ट्रिंग. ओके, इज इट क्लिअर टू ऑल? ओके, आय एम फ्रॉम डीवायपी एटीयू कॉलेज असं जर विद्यार्थ्याकडनं काय करायचं, स्टुडंट कडनं एंटर करून घ्यायचं कॉलेज. ओके, आणि तुम्हाला प्रिंट करायचं आय एम फ्रॉम, जो युजरने एंटर केलाय त्या कॉलेज पासून मी आहे, आय एम फ्रॉम डीवायपी एटीयू कॉलेज. हे जर एंटर करायचं असेल तर काय करणार, ज्याच्यामध्ये हे करायचं त्याला कर्ली ब्रेस मध्ये फक्त टाकायचं. दिस इज व्हेरी सिम्पल वे. ओके, इज इट क्लिअर टू ऑल? समजलं हर्षल? इकडे मुस्कान, मिसबा, इज इट क्लिअर टू यू? ओके फाईन. इकडं अथर्व, तुझ्या लक्षात आलं? ओके फाईन. आता बघा, आपल्याला आज नेक्स्ट मी हे जरा आपल्याला माहिती पाहिजे कारण रिपीटेडली हे यूज करतोय आपण, आणि त्याच्याबद्दल थोडं नॉलेज पाहिजे म्हणून मी हे घेतलेलं होतं. आता आपल्याला नवीन कन्सेप्ट सुरू करायचा आहे, दॅट इज कंट्रोल स्टेटमेंट्स. ओके, कंट्रोल स्टेटमेंट. ओके, तर कंट्रोल स्टेटमेंटचा काय अर्थ आहे, जो तुमच्या प्रोग्रामचा फ्लो मेंटेन करणार आहे त्याला आपण काय म्हणतो, कंट्रोल स्टेटमेंट. ओके, जसे की समजा तुमचा 100 लाईनचा कोड आहे, मग 2 नंबरच्या लाईन नंतर तुम्हाला जर तिसरी आणि चौथी तुम्हाला एक्झिक्यूट नाही करायची आहे, तुम्हाला डायरेक्ट 5वी करायची आहे, तर ह्याला आपण काय म्हणतो, फ्लो कंट्रोल करणे म्हणतो. म्हणजे कुठली लाईन एक्झिक्यूट करायची, कुठली नाही, कुठल्या स्किप करायच्या, कुठल्या नाही करायच्या, याला आपण काय म्हणतो. या गोष्टीसाठी आपल्याला काय आहे, तर आहे कंट्रोल स्टेटमेंट. हे समजण्यासाठी आपल्याला कंट्रोल स्टेटमेंट समजणं गरजेचं आहे. म्हणूनच त्याच्या नावामध्ये काय आहे, कंट्रोल हा शब्द आहे, की कंट्रोल करतोय आपण, फ्लो कंट्रोल करतोय त्याचा. ओके, तर आता याला कसं करायचं आहे, हे करण्यासाठी आपल्याकडे पायथॉन मध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. कुठल्या कुठल्या कंट्रोल स्टेटमेंट्स आहेत आपल्याकडे
सगळ्यात पहिला फ्लो कंट्रोल स्टेटमेंट जे आहेत ते आहेत कुठले कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट त्याच्यानंतर आहेत आपल्याकडे लूप स्टेटमेंट. बघा मेन पॉइंटचं नाव काय आहे कंट्रोल स्टेटमेंट. त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन टाइप आहेत, एक कंडिशनल स्टेटमेंट, लूप स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट कोणकोणते आहेत आपण काल बघितलं होतं बघा. कोणकोणते आहेत कंडिशनल स्टेटमेंट? पहिला आहे कोणतं इफ. त्याच्यानंतर कुठलं बघितलं आपण इफ एल्स. त्याच्यानंतर काय बघितलं आपण इफ एल इफ, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं टर्नरी. ओके, टर्नरी ऑपरेटर. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे मॅच केस. जसं सी आणि सी प्लस प्लस मध्ये स्विच केस असतं स्टेटमेंट, तसं पायथॉन मध्ये मॅच केस आहे. ते पण पायथॉन 3.11 नंतर सपोर्ट करतो मॅच केस. अगोदरच्या व्हर्जन मध्ये हे नव्हतं. आता बघा आपण हे वन बाय वन, आपण काल आय थिंक परवा दिवशी आपण हे शिकलो होतो इफ एल्स किंवा इफ एलिफ कसं यूज करायचं, राईट. हे आपण शिकलेलो आहे ऑलरेडी. ओके, आणि मॅच केस हा तुम्हाला होमवर्क करायचा आहे. मी काय तो शिकवणार नाहीये कारण आपण ते काही जास्त यूज करणार नाही, पण तुम्हाला बघायचं आहे मॅच केस कसं असतं. ओके, हे तुम्ही स्वतःहून स्टडी करायचं, इझिली तुम्हाला समजेल. ओके, बेस्ड ऑन नंबर तुमचा ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होणार आहे. जर तुम्हाला हवे असेल तर आपण घेऊ शकतो मॅच केस वरती एखादं सेशन. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत लूप स्टेटमेंट्स. लूप स्टेटमेंट्स कोणकोणते आहेत आपल्याकडे व्हाईल लूप आहे, त्याच्यानंतर फॉर लूप आहे. ओके, आणि जसं सी सी प्लस प्लस मध्ये डू व्हाईल लूप होतं, पायथॉन मध्ये डू व्हाईल लूप नाही. ओके, पायथॉन मध्ये फक्त दोन लूप आहेत, कोणते व्हाईल आणि फॉर लूप. ओके, आता बघा याच्यानंतर पण ह्या लूपिंग स्टेटमेंट मध्ये लूप कंट्रोल स्टेटमेंट्स आहेत, झूप आहे, झिप फाईल आहे, नंतर वेगवेगळ्या इन्युमरेट फंक्शन आहे. हे आपण बघायचं आहे आज. ओके, आज हे क्लिअर करायचं आहे आपल्याला. उद्या आपण थोडस डीप मध्ये जाणार आहे फॉर लूपच्या, आणि नंतर मग आपण लिस्ट टपल सेट डिक्शनरी कडे जायचं आहे. मी मुद्दामून हे जरा थोडस बेसिक्स क्लिअर करतो कारण त्या लिस्ट टपल सेट डिक्शनरी मध्ये परत परत रिपीटेडली आपल्याला हे वापरायचं आहे. ओके, इज इट क्लिअर फॉर यू? हे लक्षात ठेवा, फक्त हे मॅच केस स्टेटमेंट तुम्ही स्टडी करायचं आहे, आणि तुम्हाला जर हवे असेल तर आपण ही स्वतः आपण घेऊ शकतो, याच्यावरती सेशन घेऊया आपण, जर तुम्हाला हो म्हणत असेल, समजत नसेल तर. इफ एल्स, इफ एलिफ हे बघितलेलं आहे आपण. टर्नरी कसं यूज करायचं ते आज आपण बघूया, आणि व्हाईल आणि फॉर लूप बघूया. ओके, आता बघा नॉर्मली टर्नरीचा अर्थ काय, कोण सांगू शकतं? टर्नरी इफ एल्स असं पण म्हणतात त्याला. टर्नरी टर्शरी ऑपरेटर होता कुठं, सी सी प्लस प्लस जावा मध्ये होता. ओके, एकाच लाईन मध्ये इफ एल्स इफ लिहायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये 3 ऑपरेटर यूज करत होते म्हणून त्याला टर्नरी ऑपरेटर म्हणायचे. 3 ऑपरेंड यूज करायचे म्हणून. ओके, ते कसं करता येईल, एका शॉर्ट लाईन मध्येच इफ एल्स इफ कसं लिहिता येईल बघूया आपण. ओके, जर समजा मला चेक करायचा आहे विद्यार्थी हा पास आहे का नाही. ओके, कसं करणार आपण, नंबर तुम्ही सांगा. विद्यार्थ्याला काय करायचं आहे, मार्क्स एंटर करून घ्यायचे आहेत विद्यार्थ्याचे, आणि मला काय चेक करायचं आहे की जर तो 40 प्लस असेल, 40 पेक्षा जास्त असतील तर तो पास, नसेल तर तो फेल. हे लिहायचं आहे. काय करू शकतो आपण, काय लॉजिक यूज करू शकतो? विचार करा. सानिका काय वाटतंय तुला? काय इफ एल्स इफच यूज करणार ना आपण, बरोबर. हा हा, समजा. हा, राईट राईट.
मार्क इज इक्वल टू मी काय करतोय इंट मध्ये कन्वर्ट करतोय कारण हा नंबर आहे इनपुट करून घेतोय कुणाकडून युजर कडून त्याला म्हणतो मी एंटर मार्क्स ओके हा मार्क स्टोअर केले आता मला काय करायचं हे मार्क 40 पेक्षा जास्त असतील तर पास प्रिंट करायचा आहे किंवा फेल प्रिंट करायचा आहे काय करता येईल मिसबा पुढे याच्या पुढली स्टेप काय करता येईल चेक करायचं आपल्याला इफ मध्ये कंडिशन इकडं हर्षल हा राईट हा मिसबा सांग तू काहीतरी सांगत होतीस क्वेश्चन हा होता आपण मार्क एंटर करून घेतलेत युजर कडनं हे मार्क जर 40 पेक्षा जास्त असतील तर पास प्रिंट करायचा आहे 40 पेक्षा कमी असेल तर हे प्रिंट करायचं आहे किंवा फेल प्रिंट करायचं आहे इफचा वापर करायचा आहे आपल्याला काय करणार आपण सिंपल वेने इकडं सानिका काय करू शकतो आपण इकडे काय करू शकतो आपण इफ मध्ये काय करायचं आपल्याला कंडिशन द्यायचा इफ मार्क इज ग्रेटर दॅन इक्वल टू 40 तर काय प्रिंट कर प्रिंट पास ओके एल्स ब्लॉक स्टार्ट इंडेंटेशन दिलं मी प्रिंट फेल सिंपल आहे हा कोड आपण बघत होतो हे शिकत होतो आपण इज इट क्लिअर टू यू कुणाला याच्यामध्ये शंका आहे एकदम सिंपल कोड आहे आता ह्याला किती लाईन गेल्या बघा 1 2 3 4 बरोबर आता मी हे एका लाईन मध्ये अशा प्रकारचे कोड मी एका लाईन मध्येच पायथॉन मध्ये लिहू शकतो त्याच्यासाठीच वापरतो आपण टर्नरी इफ एल्स जर तुम्ही नेटवरतीचे कोड बघितला मोठे मोठे कोड असतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हे असले शॉर्ट यूज केले जातात लेस कोड वाढण्यासाठी लाईन कमी वाचवण्यासाठी बघा मी काय करतोय युजर कडनं मार्क एंटर करून घेतले मग मी काय करतोय रिझल्ट नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट करतोय ओके ज्याच्यामध्ये आपण पास किंवा फेल स्टोअर करायचा आहे रिझल्ट इज इक्वल टू ओके रिझल्ट फेल ने ओके रिझल्ट हा फेल येणार आहे ओके किंवा मी म्हणतोय पास रिझल्ट हा पास येणार आहे कधी इफ कधी येणार आहे रिझल्ट पास इफ मार्क्स आर ग्रेटर दॅन इक्वल टू 40 समजतंय का बघा काय होणार आहे इफ ही जर कंडिशन ट्रू झाली तर हे पास होणार आहे अदरवाइज काय होणार आहे एल्स एल्स मी इथं काय लिहितोय फेल ओके अजून एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा मी काय केलं इफ आणि इथं कंडिशन दिली ही जर ट्रू झाली तर ह्याच्या लेफ्ट साइडचा पार्ट एक्झिक्यूट होईल जर फॉल्स झाली तर एल्स नंतरचा पार्ट एक्झिक्यूट होईल हे एका लाईन मध्ये कोड बसवलाय आपण आणि रिझल्ट मध्ये तो जो काही एक्झिक्यूट झालाय 40 पेक्षा जास्त असेल तर रिझल्ट मध्ये काय येणार आहे पास व्हॅल्यू येणार आहे 40 पेक्षा कमी असेल तर रिझल्ट मध्ये फेल व्हॅल्यू येणार आहे ओके आणि मग मी इथं डायरेक्टली प्रिंट करू शकतो ओके मी डायरेक्टली प्रिंट करू शकतो काय प्रिंट करू शकतो प्रिंट रिझल्ट क्लिअर म्हणजे याच्यामध्ये जो काय येणार आहे तो हा टर्नरी ऑपरेटर आहे ओके आता तुम्ही सांगा मला मी काय करतोय 18 प्लस किंवा इलिजिबल किंवा नॉट इलिजिबल प्रिंट करायचं आहे आपल्याला ओके युजर कडनं एज एंटर करून घ्यायची आहे त्याची 18 पेक्षा जास्त एज असेल 18 किंवा 18 पेक्षा जास्त एज असेल तर त्याला इलिजिबल प्रिंट करायचं किंवा कमी असेल तर नॉट इलिजिबल करायचं ही कन्सेप्ट वापरायची आहे टर्नरी ऑपरेटरची सांगा कसं वापरू शकतो
समजा मी काय केलंय एज एंटर करून घेतली, सेम वे ने इंट जे काय असेल ते पुढे इनपुट टाकून. नेक्स्ट स्टेटमेंट सांगा. रिझल्ट मी आर इज इक्वल टू लिहितो शॉर्ट मध्ये, आर इज इक्वल टू पुढे समृद्धी सांग. इलिजिबल नॉट इलिजिबल करायचं आपल्याला. काय? हा एज. ह्या कन्सेप्ट यूज करायच्या इथं. जसं इथं एका वाक्यामध्ये आपण टर्नरी ऑपरेटर यूज केले त्या पद्धतीने यूज करायचं आहे. हा इलिजिबल कधी इलिजिबल असणार आहे तो, इफ कंडिशन काय आहे, एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 असेल तर. नसेल तर काय, एल्स नॉट इलिजिबल. ओके. आणि मी काय करणार आहे, प्रिंट प्रिंट आर. क्लिअर? हे सिंपल आहे, आपण हे एक्झिक्यूट करून बघूया. ओके. आता ह्या प्रकारे एक्झिक्यूट करण्यासाठी आपण काय करू शकतो, जस्ट कन्फर्म करा माझी स्क्रीन विजिबल होते का तुम्हाला. हा करेक्ट आहे अथर्व. मी काय करतोय, एज विचारून घेतोय. सगळ्यांना क्लिअर आहे का, स्क्रीन दिसते का सांगा मला. हा एज एज इज इक्वल टू इंटिजरला कन्वर्ट केलं. मी युजर कडनं घेतोय म्हणून काय यूज करतोय, इनपुट फंक्शन यूज करतोय. त्याला सांगतोय मी एंटर कर बाबा एज म्हणून. ओके. त्याच्यानंतर क्लोज करतोय मी. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट मला काय करायचं आहे, आर इज इक्वल टू आर मध्ये रिझल्ट स्टोअर करतोय. मी काय करतोय, मी कधी म्हणणार आहे त्याला इलिजिबल. इलिजिबल म्हणणार आहे मी त्याला कधी, इफ कंडिशन काय आहे, एज इज ग्रेटर दॅन. इलिजिबलचा डबल कोट कंप्लीट करायचा राहिलेला आहे. इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. एल्स काय येणार आहे, एल्स काय प्रिंट करायचं आहे मला, एल्स नॉट इलिजिबल. हे सगळ्यांना दिसतंय, क्लिअर आहे. आणि मी काय करतोय, प्रिंट आर. बघा मला युजर काय करते, एंटर म्हणते, एंटर एज म्हणते. मी काय करतो, 19 टाकतो. ओके. बघा काय आला आउटपुट, इलिजिबल. दिस इज अ शॉर्टकट. लक्षात ठेवा हे शॉर्टकट आहे टर्नरी ऑपरेटर. एकदम एका लाईन मध्ये मी कोड लिहिला, 4 लाईन कोड लिहिण्याऐवजी शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे. आणि हेच कोड तुम्हाला सारखं कोड मध्ये दिसणार आहेत, येणार आहे आपल्या, म्हणून हे शिकायला सांगतोय मी. प्लस आपण इथून पुढे फ्युचर मध्ये ज्या तुम्ही प्रोजेक्ट करशीला किंवा इंटरनेटवरती जो कोड घेशीला किंवा बघशीला त्याच्यामध्ये अशा कन्सेप्ट यूज होणार आहेत. त्यामुळे हे शिकणे गरजेचे आहे. बेसिक तर सगळ्यांनाच येते, नॉर्मली इफ एल्स इफ एल्स इफ सगळ्यांना येते. हे नवीन काहीतरी शिकता आलं पाहिजे तुम्हाला. ओके. तर हे टर्नरी ऑपरेटर आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला शिकायचं आहे, हे क्लिअर आहे सगळ्यांना, कुणाला डाऊट याच्यामध्ये. ओके. कन्फर्म करा तुम्हाला पेज व्यवस्थित दिसतंय का. हर्षल लिहिलेलं दिसतंय. ओके. हे लूप्स आज बघायचे आहेत आपल्याला. आपल्याकडे 2 प्रकारचे लूप आहेत मी सांगितल्याप्रमाणे. कोणते कोणते, एक आहे व्हाईल लूप. आता व्हाईल लूप जो आहे, आपण हा काही जास्त एंटरटेनमेंट करणार नाही व्हाईल लूप, कारण व्हाईल लूप खूप कमी यूज करतात पायथॉन मध्ये. खूप म्हणजे मी तर रेअरली बघितलेलं आहे व्हाईल लूप. ओके. त्याचा पण यूज असेल पण खूप कमी प्रमाणात यूज करतो. मग आपण थोडंसं त्याचं फक्त इंट्रोडक्शन कसं यूज करतो बघूया व्हाईल लूप. ओके. त्याच्यानंतर आपण फॉर लूपला जरा थोडंसं डिटेल मध्ये बघायचं आहे, कारण फॉर लूप खूप जास्त वेळा यूज केला जातो पायथॉन मध्ये. आता बघा व्हाईल लूप कसा यूज करायचा.
त्याच्या अगोदर लूपची कन्सेप्ट काय आहे, कशासाठी वापरतो लूप आपण हे सांगा मला. हर्षल, लूपचा काय यूज आहे, काय यूज आहे, कशासाठी वापरतो लूप आपण. करेक्ट, एक्झॅक्टली. एखादी गोष्ट आपल्याला रिपीटेडली 30 करायची आहे सेम पॅटर्न मध्ये, तर आपण लूप यूज करतो. फॉर एक्झाम्पल, मला 10 वेळा हॅलो प्रिंट करायचा आहे. मग मी काय करणार, 10 वेळा प्रिंट 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 लिहित बसणार नाहीये. मी काय करणार, एक लूप घेणार, त्याला 10 वेळा फिरवणार आणि त्याच्यामध्ये एकदाच प्रिंट हॅलो लिहिणार. करेक्ट. दिस इज द कन्सेप्ट ऑफ लूप. सिंपल आहे, सगळ्यांना माहिती आहे. ओके, त्याच्यासाठी आपण लूप वापरतो. मग आता लूपच्या बाबतीत एक थोडासा प्रॉब्लेम काय आहे, काय प्रॉब्लेम आहे लूपचा, की त्याला चालू कधी करायचं आणि त्याला थांबायला कधी सांगायचं. बरोबर आहे ना, किती वेळा तो लूप फिरवायचा आहे आपल्याला हे सांगायचं आहे त्याला. मग त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, त्याला कंडिशन देतो. जोपर्यंत ती कंडिशन ट्रू राहते तोपर्यंत आपला लूप चालत राहणार आहे. ओके, ह्या बेसिस वरतीच आपलं व्हाईल लूप आणि प्लस आपलं काय होतं, दुसरा जो आहे फॉर लूप यूज होतोय. तर बघूया आपण कसं करता येईल व्हाईल लूप. समजा मला हेलो हा 10 वेळा प्रिंट करायचा आहे. ओके, तर मी कसं करतो बघा, मी काय करतो, व्हाईल, समजा इथून आपला ब्लॉक सुरू होतोय, व्हाईल, इथं कंडिशन देतोय मी. कंडिशन मध्ये काय लिहितोय मी, की आय इज, जोपर्यंत आय इज लेस दॅन करतो मी, आय इज लेस दॅन 5 आणि इथं सुरुवातीला आय इज इक्वल टू 0 करतो मी. आय इज 0 ला सेट केला मी. व्हाईल आय इज लेस दॅन 5 तोपर्यंत इंडेंटेशन रूल दिला, प्रिंट ओके हॅलो. ओके, एंड केला मी. आता काय होईल बघा, आणि लास्टला मी काय करतोय, आय प्लस प्लस, किंवा किंवा तुम्ही काय, तुम्हाला समजण्यासाठी काय करू शकता, आय इज इक्वल टू आय प्लस 1. ओके, ओके फाईन.
मीटिंग एंड झाली होती. जस्ट कन्फर्म करा की स्क्रीन दिसते का? हर्षल, स्क्रीन दिसते ना? ओके फाईन. बघा आपण काय शिकत होतो, तर लूप कसं यूज करतो आपण हे शिकत होतो. लूपचा यूज काय आहे, लूप मध्ये काय गरजेचं आहे की कुठं थांबायचं हे समजलं पाहिजे आपल्याला. मी अनेकदा परत सांगतो, मी एक व्हेरिएबल क्रिएट केला आय नावाचा, त्याला काय केलं, झिरोला सेट केलं. आता आयची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. मग मी व्हाईल लूप स्टार्ट करतोय, व्हाईल हा शब्द वापरतोय. ओके, त्याच्यामध्ये इथं कंडिशन लिहायची असते. व्हाईल मध्ये कंडिशन काय देतोय, जोपर्यंत आय हा लेस दॅन 5 राहतोय, ओके, तोपर्यंत लूप तू चालवत राहा, इटरेट करत राहा. त्याच्यानंतर मी काय करतोय, प्रिंट करतोय. जे मला करायचंय रिपीटेडली ते मी करतोय. मला काय करायचं, हॅलो 5 वेळा प्रिंट करायचं होतं. मग मी ते हॅलो इथं लिहितोय आणि लास्टला इन्क्रीमेंट करतोय, आय इज इक्वल टू आय प्लस 1. ओके, कसं कन्सेप्ट आहे बघा याच्यामध्ये. काय, 0 पहिल्यांदा आयची व्हॅल्यू 0 असणार आहे, राईट. मग तो काय होणार आहे, 0 5 पेक्षा लहान आहे का, तर आहे. मग तो काय करेल, हॅलो प्रिंट करेल. आता इथं आयची व्हॅल्यू अपडेट होणार आहे. आयची व्हॅल्यू आता काय, 0 आहे. मग काय होणार आहे, आय इज इक्वल टू 0 प्लस 1, 1 होणार आहे आयची व्हॅल्यू. मग इथं परत व्हाईल लूपला जाईल. 1 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर आहे, हॅलो प्रिंट होईल. आता 1 प्लस 1 2 होणार. असं वाढत वाढत आयची व्हॅल्यू जाणार आहे कितीपर्यंत, 4 पर्यंत कंडिशन ट्रूच राहणार आहे. आता 5 ज्यावेळी होईल त्यावेळी काय होणार आहे, 5 लेस दॅन 5 आहे का, तर नाही. मग इथून बाहेर पडणार आहे आपण, बाहेर फॉर व्हाईल लूपच्या. म्हणजे हॅलो हे 5 वेळा प्रिंट होईल आणि त्याच्यानंतर आपण व्हाईल मधनं बाहेर पडणार आहे. याच्यामध्ये गरजेचं काय आहे, ही कंडिशन देणे की कुठेपर्यंत मला हा लूप चालवायचा आहे. तर ही व्हाईल लूपची कन्सेप्ट आहे. व्हाईल लूप मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, इथं कंडिशन देणे इम्पॉर्टंट आहे आणि इथं इन्क्रीमेंट करणं गरजेचं आहे. जर या दोन्हीपैकी एक जर तुम्ही द्यायला चुकला किंवा लिहिताना चुकला तर तुमचा लूप हा इन्फिनिट लूप मध्ये जाऊ शकतो. ओके, कारण त्याला थांबायचंच कुठं माहित नाही, तर तो पळतच राहील लूप. ते थांबायचं कळणारच नाही, तुमच्या स्क्रीनवरती तो पळतच राहील. मग तुम्हाला ते क्लोज करण्यासाठी एंड करावं लागणार. ओके, तर हा ही कन्सेप्ट आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवा व्हाईल वापरताना, इथं कंडिशन देणे आणि इथं इन्क्रीमेंट करणे. आता आपण मेनली फोकस करतोय, आपल्याला मेनली फोकस ऍक्च्युली करायचा आहे तो कशामध्ये, फॉर लूप. फॉर लूप जे की खूप इम्पॉर्टंट आणि खूप इंटरेस्टिंग आहे. मला तर पर्सनली पायथॉन मधला फॉर लूप खूप इंटरेस्टिंग वाटतोय, खूप सोपा आहे. आता बघा फॉर लूप यूज कसा करायचा. बघा हा कोड आपला स्टार्ट होतो इथं. मी काय म्हणतोय, फॉर, ओके, सेम 10 वेळा प्रिंट करायचं आहे आपल्याला. फॉर आय इन रेंज फंक्शन यूज करतोय. बघा रेंज फंक्शनला समजून घ्या. फॉर आय इन रेंज, ओके, आणि मी इथं लिहितोय हा फॉर लूप कुठून चालू करायचा आहे, मला तो इथं लिहायचा आहे. मला काय करायचं आहे, चालू करायचा आहे तो 1 पासून. मी इथं 1 लिहिलंय, कॉमा, मला कुठपर्यंत चालवायचा आहे तो, मला समजा 6 पर्यंत चालवायचा आहे. पण इथं काय होणार आहे, 1 ला स्टार्ट होणार फॉर लूप, 1 2 3 4 5 पर्यंत चालणार. हा 6 ला धरणार नाही तो. म्हणजे जी लिमिट काय असणार आहे, 1 पासून 5 पर्यंत, 6 ला सोडून. पहिल्यांदा 1 होईल, 2 होईल, 3 होईल, 4 होईल, 5 होईल आणि थांबेल. 5 वेळा हा फॉर लूप चालेल. त्याच्यानंतर कितीने इन्क्रीमेंट करायचं आहे बाबा, एका वेळी कितीने इन्क्रीमेंट करायची, स्टेप काय असणार आहे आपली, तर मी इथं 1 देतो. म्हणजे हे काय सांगेल, इनिशियल किंवा मी काय म्हणतो स्टार्ट. ओके, हे काय सांगेल, एंड कुठं व्हायचं आहे. आणि हे काय असेल, स्टेप, एका वेळी किती स्टेप घ्यायचे. ओके, आता आय ची व्हॅल्यू सुरुवातीला काय होणार आहे, इथे सांगितल्याप्रमाणे 1, आणि इन्क्रीमेंट किती न होणार आहे, स्टेप किती आहे, 1 न, म्हणजे एका वेळी 1 न वाढणार आहे. ओके, म्हणजे 1 ला स्टार्ट होणार, 1 न वाढणार आणि कुठपर्यंत जाणार आहे, जोपर्यंत 6 होत नाही तोपर्यंत हा फॉर लूप इटरेट होत राहणार आहे. जसं की मी इथं लिहिलं, प्रिंट हॅलो. आता हा काय होईल, आय ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, 1 ने इन्क्रीमेंट झाली.
ओके, एक असताना हॅलो प्रिंट झाला, एकने इन्क्रीमेंट झाली, 2 झालं, हॅलो प्रिंट झालं, एकने इन्क्रीमेंट झालं, हॅलो प्रिंट झालं, इथं 3 झालं, एकने इन्क्रीमेंट झालं, हॅलो प्रिंट झालं, 4 झालं, असं कुठंपर्यंत जाणार आहे जोपर्यंत 6 होत नाही तोपर्यंत. ओके, ज्यावेळी 6 होईल त्यावेळी हे लूप मधनं बाहेर पडणार आहे, म्हणजे आपल्याला हा 5 वेळा हॅलो प्रिंट झालेला दिसेल. दिस इज द सिंपल कन्सेप्ट ऑफ द लूपिंग. ओके, क्लिअर? हे सगळ्यांना क्लिअर आहे? आता मला काय करायचं आहे, ज्यांना ऑलरेडी झाले त्यांना माहित असेल बऱ्यापैकी, मला असं प्रिंट करायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं प्रिंट करायचं आहे. काय करणार आपण, काय करू शकतो, आता आय ची व्हॅल्यू एक एकने इन्क्रीमेंट करतोय आपण, ह्यातली प्रत्येक व्हॅल्यू कुठे येत्या, ह्या आय मध्ये येत्या. मग मी इथं काय करू शकतो, फॉर आय इन रेंज, रेंज फंक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. रेंज चालू कुठं करायचं आहे बघा, आपल्याला 1 ला चालू करायचं आहे. मग मी काय करतोय 1, थांबायचं कुठं आहे, आपल्याला 10 पर्यंत जायचं आहे, म्हणजे थांबायला कुठं लागणार, आपण इथं काय लिहायला पाहिजे 11. ओके, आणि स्टेप काय काय केल्या पाहिजे, एक एकने इन्क्रीमेंट होते, म्हणून आपण इथं काय करणार आहे, इन्क्रीमेंट 1 ठेवणार आहे. ओके, कोलन देऊन मी काय सांगतोय, याला इथं ब्लॉक सुरू होतोय, ब्लॉक सुरू झाला याचा अर्थ इथे इंडेंटेशन द्यायला पाहिजे, कमीत कमी एक स्पेस द्यायला पाहिजे. आणि मी काय करतोय, प्रिंट, इथं हॅलो न लिहिता मी काय करतोय, इथं आय लिहितोय. याचा अर्थ काय, आय ची व्हॅल्यू प्रत्येक इटरेशनला, प्रत्येक लूपला काय होते, चेंज होत राहते. पहिल्यांदा या आय ची व्हॅल्यू 1 असणार आहे, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, असं करत करत कुठपर्यंत जाणार आहे, 10 पर्यंत जाणार. कारण आपणच त्याला सांगितलंय, आय ला कुठून स्टार्ट व्हायला सांगितलंय, 1 ला, आणि तो 10 पर्यंत जाणार आहे. मग आय ची व्हॅल्यू पहिल्यांदा 1 प्रिंट होईल, नंतर 2 प्रिंट होईल, नंतर 3 प्रिंट होईल, नंतर 4 प्रिंट होईल, असं हे इटरेट होत जाणार आहे. हे समजणं गरजेचं आहे तुमच्या लॉजिक डेव्हलपमेंटसाठी, लॉजिक इन्हान्समेंटसाठी हे खूप युजफुल आहे. पायथॉन मध्ये असे ट्रिकी क्वेश्चन विचारणार तुम्हाला फॉर मध्ये 100%, आपण ते बघायचं इन डिटेल मध्ये. ओके, लगेच आपण जास्त फास्ट, सिलेबस कव्हरेज इज नॉट अवर एम, that is not our objective. Our objective is to understand the Python from the structure, from the basis. ओके, तर ह्या कन्सेप्ट आहेत. ओके, आता बघा ह्या रेंज फंक्शन मध्ये कधी कधी तुम्हाला रेंज फंक्शन असं पण दिसणार आहे, मी इथे शॉर्ट मध्ये दाखवतो तुम्हाला. फॉर आय इन रेंज, इथे दाखवतो, फॉर आय इन रेंज, फक्त एकच व्हॅल्यू असणार आहे याच्यात 5, आणि मी इथं म्हटलं प्रिंट आय. काय होईल, आता जनरली आपण इथं 3 व्हॅल्यू देत होतो कॉमा टाकून, चालू कुठं करायचं आहे, थांबायचं कुठं आहे, आणि इन्क्रीमेंट कुठं करायचं. मग याचा अर्थ काय, आता काय झालंय, कोण सांगू शकेल, दोज ज्यांना माहिती आहे की ऑलरेडी ज्यांना झालंय हे. समृद्धी, सानिका, मुस्कान, हा 0 to 5 का 0 to 4, हा राईट. ज्यावेळी आपण इथं फक्त एकच व्हॅल्यू देतो, हे लक्षात घ्या, ज्यावेळी फक्त आपण इथं एकच व्हॅल्यू देतो त्यावेळी त्याचं स्टार्टिंग आहे ते 0 पासून होणार आहे, त्याचं एंडिंग आहे ते इथं जे आपण दिले ते 5, आणि त्याचा स्टेप जो आहे तो बाय डिफॉल्ट 1 असणार आहे. हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी काय म्हणतोय, ज्यावेळी इथं एकच व्हॅल्यू दिलेली असेल तर ती कशाची व्हॅल्यू असते, ती एंडची व्हॅल्यू असते, म्हणजे ती एंड इथं 5 ला होणार आहे, आणि बाय डिफॉल्ट स्टार्ट कुठून होतो 0 न, आणि बाय डिफॉल्ट इन्क्रीमेंट किती नव्हते 1 नव्हते. ओके, दिस इज अबाउट फॉर लूप. ओके, लेट मी टेक अनदर वन एक्झाम्पल. सपोज फॉर आय, इथं आयच द्यायला पाहिजे असं काय नाही, मी इथं जे पण म्हणू शकतो, ही आपली मर्जी आहे काय त्याला नाव द्यायचं. मी इथं जे म्हणतो, फॉर जे इन रेंज, रेंज फंक्शन यूज केलं मी, आणि मी असं म्हटलं
की 3 ला स्टार्ट कर, 7 पर्यंत एंड कर आणि इन्क्रीमेंट 2 न कर आणि प्रिंट इथं जो वापरलाय तो जे. सांगा आउटपुट काय येईल. अथर्व, व्हॉट डू यू थिंक, व्हॉट विल बी द आउटपुट. हे खूप इंटरेस्टिंग आहे. तुमच्या डोक्याला थोडा ताण पडला पाहिजे. सांगा. इकडे हर्षल काय आउटपुट येईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉजिक 3 ला स्टार्ट होणार, 7च्या अगोदर काय 6 पर्यंत चालणार, 7 ला घ्यायचं नाही त्याच्यामध्ये. आणि इन्क्रीमेंट किती होणार, प्रत्येक इटरेशनला 2-2 न इन्क्रीमेंट होणार. थ्री आणि सिक्स कसं येईल. इकडे मिसबा. बरोबर आहे. अजून मिसबा. ठीक आहे. मिसबा, व्हॉट डू यू थिंक. बरोबर असून नाही चुकीचं असून दे, बोला. 5 नाही, 8चा संबंधच येत नाही. आपल्याला थांबायचं कुठं आहे. इथं बघा, लक्ष द्या. मी काय म्हणलं, एंड चालू कुठं होणार आहे, 3 ला. आणि इन्क्रीमेंट किती होणार आहे, 2-2 न होणार आहे. म्हणजे 3, 5, 7, 9, 11 अशी इन्क्रीमेंट होत जाणार आहे. आणि थांबायचं कुठं आहे आपल्याला, 7च्या अगोदर. मग किती आउटपुट आहे. किती येणार. हा, राईट. राईट, एक्झॅक्टली. काय येणार आहे आउटपुट, 3 आणि 5. कारण 3 ला स्टार्ट करतोय, 7 पर्यंत जायचं आहे, म्हणजे 7 ला धरायचं नाही आपण, 6 पर्यंत जातोय आपण. आणि 2 ने इन्क्रीमेंट करणार, म्हणजे 3 नंतर 2 ने इन्क्रीमेंट केल्यावर किती येणार आहे, 5. आणि 2 ने इन्क्रीमेंट केल्यानंतर 7. पण 7 आपल्या आउट ऑफ द स्कोप आहे, आपल्याला 6 पर्यंत जायचं आहे. म्हणून काय प्रिंट होणार, 3 आणि 5. ओके. आता चेंज करतो मी. जर मी असं म्हटलं की 2च्या जागी 3 केलं, काय आउटपुट येईल. कन्फर्म. इकडे मुस्कान, काय आउटपुट येईल. ओके, फाईन. मिसबा, 3 आणि 6 असं बऱ्याच जणांचं उत्तर येत आहे. तुझं काय मत आहे. समृद्धी, काय बरोबर आहे 3 आणि 6. राईट. काय येणार आहे आउटपुट, 3 आणि 6. कारण काय होतंय, 3 ला आपण स्टार्ट करतोय, 7 पर्यंत आपल्याला थांबायचंय, 7च्या अगोदर, म्हणजे 6 पर्यंत थांबायचंय. 3 ने इन्क्रीमेंट करतोय, म्हणजे काय, 3 एकदा प्रिंट होणार, 3 ने इन्क्रीमेंट केल्यावर किती होणार, 6. आणि आपल्याला थांबायचं कितीला, 6 लाच थांबायचंय. ओके, 6च्या पुढे जायचं नाही, म्हणजे 3 आणि 6 त्याच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. ओके, फाईन. म्हणजे हे तुम्हाला रेंज फंक्शन थोडक्यात कळतंय. ओके. आता हे रेंज बद्दल आपण बघितलं. ओके. आपल्याला मेन अजून फॉर लूप मध्ये बरंच काही करता येतं, ते आपण हळूहळू बघायचं आहे. ओके. हे लक्षात ठेवा. फक्त हे स्टार्ट असतो, हे इन्क्रीमेंट म्हणजे स्टेप, आणि हे एंड. काहीच नाही दिलं तर फक्त 1 दिलेलं असलं तर ते एंड असणार आहे. बाय डिफॉल्ट 0 ला स्टार्ट होईल, 1 ने इन्क्रीमेंट होईल. ओके, फाईन. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे फॉर लूप. फॉर लूप इन कलेक्शन टाइप. कलेक्शन टाइप कुठले आहेत आपले. हा, राईट. हे जे आहेत आपल्याकडे 4, लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी. ओके. याच्यामध्ये फॉर लूप यूज करायचा आहे आपल्याला. ओके. बघा, पहिल्यांदा मी घेतोय लिस्ट. ओके.
आता समजा आपल्याकडे एक लिस्ट आहे, एल इज इक्वल टू, लिस्ट कशी क्रिएट करतो मिसबा? लिस्ट कसं क्रिएट करतो आपण? हा राईट, लिस्ट आहे ती स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मल्टिपल व्हॅल्यू द्यायचे आहेत आपल्याला, जसे की 1 3 काय पण देऊ शकतो, ट्रू. ओके, मध्येच पॉइंट मधली व्हॅल्यू म्हणजे फ्लोट देऊ शकतो. अजून काय, स्ट्रिंग पण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो, हॅलो. असं मी काय केलं, रॅन्डमली कोणत्याही टाईपचा डेटा दिला. ओके, ह्याला काय म्हणतो, कलेक्शन टाईप, कंटेनर टाईप किंवा सिक्वेन्स टाईप का म्हणतो आपण? मल्टिपल व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय आपण. ओके, मग ह्याला लिस्ट आहे कसं ओळखायचं? स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर लिस्ट आहे, राऊंड ब्रॅकेट असेल तर टपल आहे, कर्ली ब्रॅकेट असतील तर सेट आहे, आणि कर्ली ब्रॅकेट प्लस की व्हॅल्यू पेअर असेल तर डिक्शनरी आहे. ओके, आता ही लिस्ट आहे, ह्या लिस्ट मधला एक एक एलिमेंट मला काय करायचं, प्रिंट करायचंय. कसं करता येईल? ह्या लिस्ट मधला एक एक एलिमेंट मला प्रिंट करायचा, काय करता येईल? पायथॉनच्या फॉर लूप मध्ये खूप इझी आहे. काय करू शकतो बघा आपण, बघा, फॉर, मी काय म्हंटल, इथे एक व्हेरिएबलला नाव द्यायचंय. जनरली काय करू शकतो आपण, आय आय यूज करतो. तुम्ही काय पण नाव देऊ शकता. फॉर आय इन कशामध्ये इटरेट करायचंय मला, ह्या एल नावाच्या लिस्ट मध्ये. मग मी इथे काय म्हणतो, एल, दॅट्स इट. आणि मी काय करतोय, प्रिंट आय. किती सोपं आहे बघा. याचा आउटपुट काय येणार आहे, हे काय करेल बघा, हा फॉर लूप, ही जी लिस्ट आहे, लिस्ट मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत त्यातला एक एक एलिमेंट घेत जाईल. पहिल्यांदा पहिल्या इटरेशनला काय येईल, हे 1 येईल, तो प्रिंट करेल. दुसऱ्यांदा दुसऱ्या इटरेशनला हा 3 प्रिंट करेल. नंतर तिसऱ्या इटरेशन मध्ये आय मध्ये कोणती व्हॅल्यू येणार आहे, ट्रू येणार आहे. चौथ्या इटरेशनला 2.5 येणार आहे. पाचव्या इटरेशनला हॅलो येणार आहे. ओके, आणि ऑटोमॅटिकली जिथं लिस्ट संपणार आहे तिथं ऑटोमॅटिकली हा फॉर लूप थांबेल. म्हणजे किती इझिली केलेलं आहे, आपल्याला कंडिशन पण द्यायची गरज नाही. ओके, हे लिस्ट मध्ये असं झालं. सेम टपल मध्ये करायचं आहे. टपल मध्ये काय करायचंय तुम्हाला, समजा आपल्याकडे एक टपल आहे, टी इज इक्वल टू काहीतरी टपल आहे, 5 3 9 ट्रू काहीतरी कॉम्बिनेशन असं आहे. याच्यामध्ये लुपिंग करायचंय. काय करता येईल मुस्कान, याच्यातला एक एक एलिमेंट काय करायचंय मला, लूप करायचा आहे, प्रिंट करायचं. काय करता येईल सांग? बरोबर, फॉर आय इन टी कोलन आणि इंडेंटेशन देऊन काय, प्रिंट टी. बरोबर, सिंपल आहे कन्सेप्ट. या टी जो आहे व्हेरिएबल त्यातला एक एक एलिमेंट घेईल आणि तो प्रिंट करेल. क्लिअर? हे टप्पल आहे कसं ओळखलं, राऊंड ब्रॅकेट आहे म्हणून. ते आपण प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत, लिस्ट, टप्पल, सेट, डिक्शनरी मध्ये काय काय डिफरन्स आहे तो, ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता माझा क्वेश्चन तुम्हाला हा आहे, आता ह्याचा आउटपुट कसा येतोय, ह्याचा आउटपुट काय येईल मिसबा, याचा आउटपुट काय येईल? हा मुस्काननं सांगितलाय कोड असा, याचा आउटपुट काय येईल, कसं प्रिंट होईल? हा, हे नेक्स्ट नेक्स्ट लाईनला जाणार आहे, 5 3 9 आणि ट्रू. बरोबर. आता हर्षल, माझा क्वेश्चन समजून घे. मला काय करायचं आहे, 5 3 9 ट्रू असं प्रिंट करायचं नाही. मला आउटपुट काय पाहिजे माहिती आहे, मला आउटपुट असा पाहिजे. मला काय पाहिजे आउटपुट, हे जे आहे 5 3 9 ट्रू, मला असं आउटपुट पाहिजे, 5 डॅश 3 डॅश 9 डॅश ट्रू. आपण शिकलेल्या कन्सेप्ट मध्ये काय यूज करू शकतो इथं? अथर्व, काय मत आहे तुझं, काय करू शकतो आपण? हा. हम्म, 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 हम्म. काय करू शकतो,
बरं हे डॅशचं सोडून द्या, हे एका लाईन मध्ये प्रिंट झालं पाहिजे. काय करू शकतो? थोडा ट्रिकी क्वेश्चन, थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे, विचार करा अजून काय करता येईल. मला असा आउटपुट पाहिजे. मी काय म्हंटल, 5 डॅश 3 डॅश 9 डॅश ट्रू डॅश. आता काय येतोय आउटपुट? 5 नेक्स्ट लाईनला 3 नेक्स्ट लाईनला 9 नेक्स्ट लाईनला ट्रू. मला असं नको आहे. मला 5 डॅश 3 डॅश 9 डॅश ट्रू डॅश पाहिजे. मगाशी मी सांगितलंय कधी प्रिंट टेपचा कसा यूज करायचा आहे, प्रिंटचा. अथर्व तुझं बरोबर आहे, करेक्ट आहे ते. एक्झॅक्टली. प्रिंटला थोडस चेंज करायचं आहे. मी हिंट देतोय तुम्हाला. समृद्धी काय करू शकतो आपण? सानिका, मुस्कान, काय लॉजिक यूज करू शकतो आपण? विचार करा. मगाशी शिकलोय आपण सेपरेटर कसा यूज करायचा, एंड कसा यूज करायचा. त्यापैकी कोणता यूज करणार आपण? नाही, सेपरेटर नाही. मी काय म्हंटल, लाईन एंड करताना नेक्स्ट लाईनला जातोय आपण. नेक्स्ट लाईनला न जाता डॅश पाहिजे मला. सेपरेटर कधी यूज करतो आपण? दोन व्हेरिएबल असतील त्याच्यामध्ये काय द्यायचं असेल तर. इथं एकच व्हेरिएबल आहे टी, आणि तो प्रिंट केल्यानंतर आपण नेक्स्ट लाईनला जातोय. मला नेक्स्ट लाईनला न जायचं, मला डॅश द्यायचे. नाही, बघा ह्या प्रिंटच्या जागी काय यूज करता येईल बघा. मी लिहितो इथं आन्सर, प्रिंट. ओके, त्याच्यामध्ये काय करायचं? प्रिंट तुम्हाला टी आणि एंड जो वापरत होतो, एंड इज इक्वल टू डॅश. सिंपल कन्सेप्ट आहे. क्लिअर? एंड करताना, प्रिंट एंड करताना बाय डिफॉल्ट इथे काय असतं? स्लॅश इन. नेक्स्ट लाईनला जातो. त्याच्याऐवजी मी काय केलं? डॅश. म्हणजे काय करणार? टी प्रिंट करणार. पहिल्यांदा 5 प्रिंट करणार, त्याच्या पुढे डॅश लावणार तो एंड करताना. त्याच्यानंतर 3 प्रिंट करणार, त्याच्या पुढे डॅश लावणार. 9 प्रिंट करणार, डॅश लावणार. ट्रू प्रिंट करणार, त्याच्या पुढे डॅश लावणार. मग असा आउटपुट येईल तुम्हाला, 5 डॅश, ओके, 3 डॅश 9 डॅश ट्रू डॅश. सिंपल. क्लिअर आहे कन्सेप्ट? आपण जे शिकतोय त्याच्यावरतीच मी क्वेश्चन विचारतोय, म्हणजे तुमच्या सगळ्या क्वेश्चन्स जे आहेत ते कव्हर अप होतील, सगळे डाऊट्स कव्हर अप होतील याचा मी विचार करून ते क्वेश्चन विचारतोय, किंवा तशा प्रकारे मी तुम्हाला कंटेंट घेतोय वन बाय वन. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? इटरेट करायचं आहे. तर आपल्याकडे राहिले काय? सेट आणि डिक्शनरी राहिलेला आहे ऍक्च्युली आपल्याकडे. ओके, आता सेट कसा करतो क्रिएट आपण? मिसबा सेट कसा क्रिएट करायचा? कर्ली ब्रेस मध्ये काय लिहायचं आपण? 1, 3, ट्रू, ओके, समजा एवढेच आहे एलिमेंट. ह्याला इटरेट कसं करायचं आपण? सेम, फॉर आय इन यस, प्रिंट यस. काय याच्यामध्ये डाऊट कुणाला? सेट मध्ये मी जास्त काय वेळ घेत नाहीये, हे तुम्ही फक्त लक्षात घ्या. सेम मागलं टपल आणि लिस्ट जसं करतो इटरेट तसंच आहे. आता बघा, मेन जे आहे आपल्याकडे ते डिक्शनरी आहे. मुस्कान, डिक्शनरी कशी क्रिएट करायची? लवकर सांग, डिक्शनरी कशी क्रिएट करायची? जसे की कर्ली ब्रेसेस मध्ये मी काय करतोय? 1 रोल नंबर आहे, त्याचं नाव आहे राज, 2 कोलन, त्याचं नाव आहे रीना. ओके, हे दोन आहेत आपण एलिमेंट असं कन्सिडर करूया. आता फॉर लूप यूज करताना कसं करायचंय बघा. फॉर, ओके, आता माझा की आणि व्हॅल्यू दोन्ही पाहिजे असेल.
की आणि व्हॅल्यूज मला दोन्ही पाहिजे असेल तर मी काय करणार, फॉर, किंवा त्याच्या अगोदर आपण काय बघूया, मला फक्त यातले कीज पाहिजेत. आता प्रॉब्लेम काय आहे बघा, डिक्शनरी मध्ये दोन टाईप एलिमेंट मध्ये दोन कंटेंट आहेत, एक आहे की आणि एक आहे व्हॅल्यू. मला फक्त यातले कीज पाहिजेत, तर मी काय करू शकतो, फॉर आय इन डिक्शनरीचं नाव काय, डी डॉट कीज फंक्शन आहे, कोलन. मग मी काय केलं, प्रिंट. काय आउटपुट येईल याचा आउटपुट काय येईल समृद्धी, हा फक्त कीज येणार आहेत. कीज काय आहे त्याच्या, 1 आणि 2. आणि मला व्हॅल्यूज पाहिजे असतील तर, काय यायला पाहिजे, फॉर आय इन डी डॉट व्हॅल्यूज. ओके, आणि मी म्हंटल प्रिंट आय. तर काय येईल इथं, राज जी की पहिल्याची व्हॅल्यू आहे, नंतर रीना दुसऱ्याची व्हॅल्यू आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. आणि जर दोन्ही पाहिजे असेल तर काय करायचं आपल्याला, कोण सांगू शकतंय, फॉर आय, राईट. बघा किती इंटरेस्टिंग आहे, फॉर आय, आय मध्ये येणार आहे की, कॉमा जे त्याच्यामध्ये येणार आहे व्हॅल्यू, आणि इन कशामध्ये, डिक्शनरी मध्ये डी डॉट, इथं करायचं आहे आयटम्स फंक्शन, कोलन. मी काय करतोय, प्रिंट आय कॉमा जे. इथं काय येणार आउटपुट, हर्षल काय आउटपुट येईल, ऐश्वर्या, हा दोन्ही येणार, की व्हॅल्यू प्रिंट होणार, की राज. नेक्स्ट लाईनला काय येणार आहे, डोंट टू रीना, राईट. सॉरी, हे इथं कोलन नाही येणार आहे, फक्त 1 राज 2 रीना असं प्रिंट होईल. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. डिक्शनरी असताना फॉर लूपचा यूज कसा करायचा. आता तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, विचार करून सांगा मला. ओके, काय पाहिजे मला, आता आउटपुट काय येतोय माझा आउटपुट काय येतोय, 1 राज 2 रीना. मला आउटपुट कसा पाहिजे बघा, 1 इज इक्वल टू राज, 2 इज इक्वल टू रीना, असा आउटपुट येतोय. काय करायला पाहिजे सांगा, सांगा. विचार करून सांगा, 2 मिनिटं घ्या. इव्हन तुम्ही एक्झिक्यूट करून बघितला तरी चालेल, तुमच्या पुढे लॅपटॉप असेल तर एक्झिक्यूट करा आणि मला आन्सर सांगा. लेट अदर थिंग. तुझं आन्सर आलंय, बरोबर आहे का मी सांगतो नंतर. हा, प्रयत्न करा सगळ्यांनी. हा, कुणी ट्राय केलं का, समृद्धी सोडून अजून कोणाकडे आन्सर आलं का. माझा क्वेश्चन सगळ्यांना क्लिअर आहे का बघा. 1 इज इक्वल टू राज, 2 इज इक्वल टू रीना असं आलं पाहिजे. आता काय येतंय, 1 राज 2 रीना, हे इक्वल टू येत नाही, दोघांच्या मध्ये इक्वल टू आणायचंय मला. काय करता येईल, नाही इथं एंड नाही यूज करायचं, कन्सेप्ट म्हणून मी क्वेश्चन विचारतो रिपीटेडली. हर्षल काय करता येईल, इथं बघा दिसतंय का बघा, इथं आय आणि जे दोन व्हॅल्यू आहेत त्यांच्या मध्ये मला इज इक्वल टू पाहिजे, मग त्यावेळी काय यूज करायचं, सेपरेटर. आणि नेक्स्ट लाईनच्या ऐवजी तुम्हाला दुसरं काय पाहिजे असेल तर एंड यूज करायचं. म्हणजे इथं काय येणार आहे तुमचं, प्रिंट
दिसते का बघा, प्रिंट आय कॉमा जे एंड इज इक्वल टू येणार आहे डॅश, सॉरी SEP इज इक्वल टू डॅश, सेपरेटर यूज करायचा आहे. समृद्धीचं जे आन्सर होतं ते करेक्ट आहे. ओके, म्हणजे काय येईल इथं इक्वल टू लिहायचं आहे, 1 इक्वल टू राज, 2 इक्वल टू रीना, दोन्हींच्या मध्ये इक्वल टू येईल. बाय डिफॉल्ट स्पेस असतो. क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाचा काय डाऊट आहे का? डाऊट असेल तर विचारा. इकडे अथर्वनं पण आन्सर दिले की एंड इज इक्वल टू पाहिजे होतं. नाही, एंड नाही, सेपरेटर यूज करायचं आपल्याला. ओके, आणि तुझी काय शंका होती अथर्व की हॅलो एन डॅश केल्यानंतर एन डॅश येत नाहीये? चेक करूया आपण. ओके, मला स्क्रीन शेअर करू द्या, तुम्हाला दाखवतो मी एक्झिक्यूट करून. ओके, कन्फर्म करा माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? ज्युपिटर नोटबुक दिसते का? हा, मी एक टपल घेतोय. ओके, टपल टी इज इक्वल टू 1 कॉमा ट्रू कॉमा 2.8.3 कॉमा हाय. ओके, हे घेतोय आणि आपल्याला काय करायचं होतं, 1 डॅश ट्रू डॅश 2.3 डॅश हाय डॅश हे प्रिंट करायचं होतं. ओके, फॉर आय इन टी कोलन प्रिंट आय. बघा आता कसा आउटपुट येतोय, सगळ्यांना आउटपुट दिसतोय? हा, आता आउटपुट कसा येतोय, 1 ट्रू 2.3 आणि हाय हे नेक्स्ट लाईनला येत आहेत प्रत्येक. मला हे नेक्स्ट लाईनला नको आहे, डॅश डॅश पाहिजे. मग मी काय करणार, आय कॉमा एंड इज इक्वल टू, मी काय करतोय, डॅश डॅश, सॉरी डबल कोटच्या आत आपल्याला लिहायचं आहे डॅश. ओके, मी डॅश लिहिलं. याच्या अगोदर तुम्ही जे स्पेस दिलाय ते स्पेस पण काढू शकताय, तुम्हाला त्याच्यामध्ये काय पाहिजे ते करा. शिफ्ट एंटर. बघा इथं आउटपुट दिसतोय का तुम्हाला, 1 डॅश ट्रू डॅश 2.3 डॅश हाय डॅश. क्लिअर झालं सगळ्यांना? फाईन. याच्या जागी तुम्हाला काहीतरी काय पाहिजे, समजा एरो पाहिजे तुम्हाला, तुम्ही इथं एरो सेट करू शकता. ओके, शिफ्ट एंटर केलं मी. बघा तुम्हाला आउटपुट त्या फॉर्मॅट मध्ये दिसेल, 1 एरो ट्रू एरो 2.3 एरो. तुम्हाला त्याच्यामध्ये काय पाहिजे ते घेऊ शकता. ओके, एंड करताना. आता नेक्स्ट डिक्शनरीचं बघायचं होतं आपल्याला, इक्वल टू कसं टाकता येईल. मी काय करतो, डी इज इक्वल टू डिक्शनरी क्रिएट करतोय. जर कोणाला डाऊट असेल तर मला विचारा मध्येच थांबून. 1 कोलन ओके राज, नंतर 2 कोलन रीना. ओके, डिक्शनरी क्लोज करतोय मी, की व्हॅल्यू पेअर असणार आहे त्याच्या. ओके, त्याच्यानंतर मी काय करतोय, फक्त फॉर आय इन डी डॉट कीज पाहिजे असतील मला, कॉमा मी काय करतोय, डॉट डॉट घेतोय. ओके, प्रिंट काय करणार आहे मी, आय. काय प्रिंट होणार आहेत, फक्त कीज प्रिंट होणार आहेत. बघा काय प्रिंट झाले, फक्त 1 आणि 2 कीज प्रिंट झाल्या, इथल्या कीज 1 आणि 2. ओके, मला जर व्हॅल्यूज पाहिजे असतील तर कीज फंक्शनच्या ऐवजी काय करणार मी, डी डॉट व्हॅल्यूज. बघा राज आणि रीना. ओके, फक्त काय आल्या, तिथल्या व्हॅल्यूज आल्या. मला दोन्ही पाहिजे असतील, पण दोन्ही पाहिजे असेल तर इथं पण एक वाढणार व्हॅल्यू. मी काय करतो, आय आणि जे. तुम्ही आय आणि जे च्या ऐवजी काय पण घेऊ शकता. ओके, मग मी इथं काय करणार, फंक्शन इथं चेंज होणार, फंक्शन व्हॅल्यूच्या जागी काय येणार, आयटम्स. ओके, शिफ्ट एंटर. इथं प्रिंट करायचं राहिले आय कॉमा जे.
बघा काय आलं, 1 राज 2 रीना. आता 1 स्पेस राज आले, मगाशी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, याच्यामध्ये मला काय पाहिजे, इज इक्वल टू पाहिजे. मग मी काय करणार, सेपरेटर इज इक्वल टू, ओके, इक्वल टू सेट करतो. बघा आलं का, 1 इक्वल टू राज, रीना इक्वल 2 इक्वल टू रीना. कन्सेप्ट क्लिअर आहेत सगळ्यांना, काही डाऊट कुणाला?